श्री गणेशोत्सव हा शहराचा सांस्कृतिक व धार्मिक वारसा आहे। नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करून तयारी पूर्ण करावी। यंदाचा गणेशोत्सव अधिक सुरक्षित, सुव्यवस्थित व पर्यावरणपूरक पद्धतीने निर्विघ्नपणे पार पडेल याची दक्षता घ्यावी, असे आदेश महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी मिरवणूक मार्ग व विसर्जन कुंडाच्या पाहणी दरम्यान दिला आहे। तसेच शहरात 11 विसर्जन कुंड आणि 69 मूर्ती संकलन केंद्र उभारण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितले। श्री गणेशोत्सवाच्या निमित्ताने महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी शहरातील मिरवणूक मार्गाची पाहणी केली। यावेळी मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळ, लोकमान्य संयुक्त मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळ तसंच सर्व मध्यवर्ती मंडळांच्या मिरवणूक मार्गाची पाहणी करण्यात आली। याशिवाय विष्णू घाट, गणपती घाट, छत्रपती संभाजी महाराज तलाव येथील कृत्रिम विसर्जन कुंडाचीही पाहणी करण्यात आली। यंदा शहरात 11 ठिकाणी कृत्रिम विसर्जन कुंड तसंच 69 ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र उभारण्यात येणार असून नागरिकांना सुरक्षित, सुव्यवस्थित व पर्यावरणपूरक विसर्जनाची सुविधा उपलब्ध होणार आहे। या पाहणी दरम्यान आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना दिल्या। यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, नगर अभियंता सारिका आकुलवार, अतिक्रमण व कोंडवाडा विभागाचे नियंत्रण अधिकारी तपन डंके, कार्यकारी अभियंता राजेश परदेशी यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते। चांगली वापर आवश्यक आहे। चांगली गाडी सतरंजी आणि कलाकाराला वरती तर ती नियोजनामध्ये घ्या। लोकांची तक्रार येता कामा नये। असाच असतं कुठपर्यंत जाते फार पुढे शेवटपर्यंत जाते। शेवटपर्यंत असं कनेक्टिव्हिटी आहे, ते पण करता येतं। कनेक्टिव्हिटी आहे, पेवर ब्लॉक नाही, सगळं आहे सगळं। काय झालंय आधी जेव्हा त्यांनी काढलं होतं काय उपसून काढलं काय करायचं, बैल कापायचं, जे काय मिळेल ते करायचं। तेवढं केलं टाकून राहायला की सगळं लेवल करावं हे बहुतेक त्यांना जे ते रॅम्प करून माल काढताना 15 माल होतो गुलाल वगैरे फिरताना माया